काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत विरोधकांची मोट बांधली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज्यभरात नाराज नेत्यांचा एक मोठा गट 8 जूनला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। तुषार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातल्या नाराजीची कारणं नेमकी काय आहेत आणि कोणते असे नेते आहेत जे आपली स्वतःची मोट बांधून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करणार आहेत? निश्चितच सर्वांनाच माहिती आहे की काही दिवसाआधी राज्यामध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली। मात्र अनेक जिल्ह्यामध्ये त्या नेमणुकीला घेऊन प्रचंड रोष पाहायला मिळत आहे आणि हे एक प्रमुख कारण आहे की हर्षवर्धन सपकाळ यांना जी हटाओ मोहीम राबवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातले नेते एकत्र येताना पाहायला मिळत आहे। यामध्ये भिवंडी असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नांदेड, परभणी, जळगाव असेल किंवा विदर्भातील भंडारा, गोंदिया असेल, नागपूर असेल, अकोला असेल, या सर्व जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नेमणुकीला घेऊन एक रोष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर या पदाधिकाऱ्यांचा पाहायला मिळत आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट की काँग्रेसचे 5 विद्यमान आमदारांचा देखील सहभाग आहे आणि यामध्ये काँग्रेसच्या एका विदर्भातील मोठ्या नेत्यांचा देखील सहभाग आहे। विदर्भातील एका मोठ्या नेत्याच्या नेतृत्वामध्येच 8 तारखेला हे सगळे पदाधिकारी हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार घेऊन दिल्लीला जाणार आहे। दिल्लीला ते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेईल। त्यासोबत राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांना सांगणार आहे। मागच्या साधारण 1 वर्षाचा कार्यकाळ बघितला तर या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, विशेष करून नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या या संपूर्ण निवडणुकांमध्ये पूर्णतः काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। सोबत आता आपण बघतो की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला उमेदवार देता आले नाही। अनेक ठिकाणी उमेदवार 2-2 उमेदवार, 3-3 उमेदवारांची नावं देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी पक्षावर प्रदेशाध्यक्षांचं नियंत्रण नाही आणि प्रदेशांनी ज्या प्रकारे संघटन सृजन अभियानांतर्गत ज्या लोकांची नावं नव्हती किंवा ज्या लोकांनी स्वतः मागणी देखील केली नव्हती अशा लोकांना देखील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष केलं, अशी तक्रार आहे। त्यामुळे या सर्व तक्रारीला घेऊन एक मोठा गट येत्या 8 तारखेला दिल्लीला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच विदर्भातला एक मोठा नेता आहे जो काँग्रेसचा आमदार देखील आहे, तो या संपूर्ण मोहिमेला लीड करत आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।